नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटप सध्या सुरू आहे. खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. खूप जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काही जणांच्या जमा झालेला नसेल तर पुढील 1-2 दिवसात जमाही होऊ शकतो. परंतु या सर्व गोंधळामध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी ही काही मोजक्या जिल्ह्यामध्ये झालेली होती आणि त्यामध्ये हा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. मग धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण जास्त असताना, जनावरे वाहून गेली असताना, माणसांना पाण्यातून काढावं लागलं होतं. पिकांचा चिखल झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये 14 मंडळं ही धाराशिव जिल्ह्यातील विमा कंपनीनं वगळलेली आहेत आणि वगळल्यामुळं हे कमीत कमी जी गावं आहेत, त्या गावातील शेतकरी सध्या नाराज आहेत, की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. कारण इतर मंडळातल्या बाजूच्या मंडळाला पीक विमा मिळतोय आणि आम्हाला पीक विमा मिळत नाही. हा खूप मोठा अ, आघात त्यांच्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्य सरकारच्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. कारण लवकरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु 2 ते 4 महिने गेले. राज्यस्तर असो, त्याच्यानंतर जिल्हास्तर असो, केंद्रस्तर असो यांच्या माध्यमातून या कंपनीचा निकाल येणं असो, या सर्व गोंधळामध्ये 14 मंडळाचा बळी गेला शेतकरी मित्रांनो. मग ह्या 14 मंडळाच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे शेतकरी मित्रांनो, ICC लोंबार्ड नावाची कंपनी धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्यासाठी आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं सध्या वाटप चालू आहे आणि खूप शेतकऱ्यांना सध्या ज्या शेतकऱ्यांना मंडळात पीक विमा मंजूर होऊनही खूप शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. तुमच्याही गावामध्ये पहा तुम्ही, तुमच्याही गावामध्ये खूप जणांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. मग पीक विमा मंजूर होऊनही त्या गावातल्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत. खूप शेतकऱ्यांचा फॉर्म सामायिक खातेधारक असून त्यांना सहमतीपत्र देऊनही अशा शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. कुणाचा पीक विम्याचा अर्ज हा भरूनही त्याच्यासोबत नावामध्ये जर बदल असला, अशी छोटीशी चुका काढून रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. कारण विमा कंपनीला ज्या शेतकऱ्यांनी आपलं संमतीपत्र दाखल केलेलं होतं, असे ज्या शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र दिलेत, परंतु अपलोड करण्याचाही पर्याय विमा कंपनीच्या माध्यमातून असो, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्याही शेतकऱ्यांनी परत अपलोड करूनही विमा कंपनीने खूप जणांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत. तर स्टेटस जर चेक केलं त्या शेतकऱ्यांचं, तर तो फॉर्म रिजेक्ट केला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मग या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? 14 मंडळं तर आहे तशीच आहेत, परंतु ज्या मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, त्याही शेतकऱ्यांना विमा कंपनीनं पीक विमा न देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले आहे. याकडेही लक्ष देण्यात येईल का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेला आहे. आणि हा झाला 14 मंडळाचा मुद्दा, एक प्रश्न. दुसरा, खूप जणांचे फॉर्म रिजेक्ट झाले, तिसरा प्रश्न. आणि अक्षरशः खूप मंडळांना हेक्टरी ₹1000, ₹800, ₹2000, ₹3000 पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे. हा तिसरा आघात हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेला आहे. एकतर 14 मंडळामध्ये ₹0. ज्या मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे, तिथे काही शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट. आणि तिसरा झटका म्हणजे पीक विम्याचं वाटप काही मंडळामध्ये इतकं कमी आहे, ₹1000, ₹500, ₹200, ₹800, ₹1300, ₹5000, ₹3000, ₹2000 अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. बाजूच्या मंडळात हेक्टरी 8 ते 10,000 आणि बाजूच्या मंडळामध्ये 2 ते 3,000. बाजूच्या मंडळामध्ये हेक्टरी 24,000 तर बाजूच्या मंडळात हेक्टरी 1,000. हा कुठला नियम विमा कंपनीच्या माध्यमातून लावला जातोय आणि हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय केला जातोय. कारण एका मंडळामध्ये जर पाऊस पडलेला असेल आणि दुसऱ्या मंडळामध्ये जर पाऊस पडलेला नसेल, अशी गोष्ट सध्या होऊ शकत नाही. पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा सांगण्यात आला आणि 50% भारांकन हे सॅटेलाईटद्वारे करण्याचं नियोजन करण्यात आलं. कारण विमा कंपनीच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा होता. मग आत्ता म्हणतायत की पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा तंत्रज्ञान बंद करा. अहो, हे तंत्रज्ञान आधारित पीक विमा जर अगोदरच बंद केला असता, तर सर्व शेतकऱ्यांना चांगली रक्कम आज मिळाली असती. पीक विमा कंपनीनं मंजूर केल्यानंतर सर्व प्रतिनिधी आता म्हणतायत की तंत्रज्ञान आधारित पीक विमा बंद करा.
फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा. हे नियम अगोदरच लावायला नको होते. जेव्हा त्या नियमाचा परिणाम शेतकऱ्यावर होतो तेव्हा सर्वांना समजतं की आत्ता हा अन्याय झाला आहे. आता हे जे आता हे मुद्दा आपण विसरून जायचं नाही. शेतकरी मित्रांनो, 14 मंडळं जी आहेत त्या 14 मंडळासाठी एक दिलासादायक अपडेट आहे. आपण या सर्व बोलण्याच्या गोंधळामध्ये मुद्दाच विसरून गेलो. कारण 4 ऑगस्ट रोजी मोठा निर्णय या 14 मंडळाबाबत येऊ शकतो. जी 14 मंडळं वगळण्यात आलेली आहेत अशासाठी माननीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये चंद्रपूर असो, यवतमाळ असो, धाराशिव असो, काही जिल्ह्यांचा जो पीक विम्याचा प्रश्न आहे तो मिटवण्याची प्रक्रिया 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याबाबत मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. कारण या 14 मंडळातील शेतकऱ्यांचे डोळे आता ह्या 4 ऑगस्ट रोजी लागणार की नेमकं बैठकीमध्ये काय होतं आहे आणि या बैठकीतून नेमकं काय येऊ शकतं. कारण या बैठकीसाठी उमरगा लोहारा या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या 14 मंडळामध्ये होणार आहे. त्यामुळं उमरग्याचे आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातूनही माननीय कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याच्या माध्यमातून परत कैलास पाटील असो, माननीय भाजपचे आमदार जगजितसिंह पाटील असो, प्रवीण स्वामी असो, कैलास पाटील, ओमराजे यांच्या माध्यमातून हे खूप प्रयत्न चालू आहेत. प्रशासनाकडून ही प्रयत्न चालू आहेत. परंतु त्याबाबतच एक महत्त्वाची बैठक उद्याच्या 4 तारखेला होणार आहे, 4 ऑगस्ट रोजी. आणि निश्चित एक दिलासादायक अपडेट यावी ही अपेक्षा आहे. कारण या शेतकऱ्यांनी काय चूक केली, या शेतकऱ्यांनी जे निसर्गानं संकट त्यांच्यावर टाकलेलं होतं ते संकट इतर मंडळातील शेतकऱ्यांना टाकलेलं होतं आणि त्यांच्यावरही टाकलं होतं. व त्यांना ₹0 आणि इतराला हेक्टरी 24,000 रुपये हा कुठेतरी मोठा अन्याय विमा कंपनीच्या माध्यमातून केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, 14 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. त्यासाठी जर उद्याच्या ह्या 4 तारखेच्या बैठकीमध्ये एक सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. परंतु पाहूयात की नेमकं काय होतं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 14 मंडळं वगळली ही आपल्या एकट्या धाराशिव जिल्ह्यासाठीचा विषय नाही आहे. लातूरचाही विषय आहे, त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचाही विषय आहे. प्रत्येक जिल्ह्यातील काही ना काही कारणानं ही मंडळं वगळण्यात आलेली आहे. आणि यासाठीच जी 4 ऑगस्ट रोजी जी बैठक आहे या बैठकीमध्ये एक मोठा दिलासादायक अपडेट येऊ शकते. कारण आता या बैठकीकडेच सर्वांचं लक्ष अपेक्षित आहे. पाहूयात की नेमकं या बैठकीमध्ये काय होतं. एक निर्णय आला तर निश्चित शेतकऱ्यांना एक दिलासा मिळू शकतो आणि त्यासाठी कृषी मंत्री स्वतः सकारात्मक असल्याचे अपडेट आहे. त्यामुळे त्या बैठकीसाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी असो, कृषी विभागाशी संबंधित असो, पीक कापणी प्रयोग आधारित संबंधित असो, अन्य मुख्यमंत्री असो, प्रत्येक आता तालुक्यातील सर्व आमदार असो, यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. निश्चित एक दिलासादायक अपडेट या शेतकऱ्यांना 14 मंडळातील शेतकऱ्यांना येऊ शकते. पाहूयात की बैठक झाल्यानंतर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ येईल त्याबाबत काय अपडेट येईल ते. परंतु निश्चित एक अपेक्षा आहे की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा व शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याचे पैसे मिळावं एक अपेक्षा आहे. तर निश्चित आपण एक सकारात्मक पाहू की निश्चित या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.